का? खरंच होईल का? आणि एवढं सगळं ऐकून सुद्धा त्यावेळेस आमचे सर म्हणायचे तू नको ऐकू या लोकांचं, हे लोक फसवतील, डुबवतील. मी म्हटलं दादा पैसे दिले वस्तू आली, पैसे तर नव्हतेच आमच्याकडे. आज जो तुम्ही 100 रुपये पास दिला, त्यावेळेस आम्ही फंक्शन साठी गेलेलो तेव्हा आम्हाला 50 रुपये पास होता आणि तो 50 रुपये पास सुद्धा आमच्याकडे द्यायला नव्हता. मित्रांनो विचार हा केला, गेले 10 वर्ष मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही काम करत होतो. 10 वर्ष काम केल्याच्या नंतर ज्यावेळेस आम्ही आमच्याकडे वळून बघितलं त्यावेळेस लक्षात आलं 10 वर्ष काम करून जर 50 रुपयाची नोट आपल्या जवळ नाही तर आपण आपल्याला ऐकला पाहिजे की नाही? आपण बिझनेस केला पाहिजे की नाही केला पाहिजे? हॅलो, कारण बघा 10 वर्ष काम केलं, बघितलं मी त्यावेळेस माझ्या वडिलांकडे, माझ्या आजोबांकडे. माझ्या आजोबाचं आयुष्य लोकांच्या तिथे काम करता करता गेलं. मी बघितलं माझ्या वडिलांकडे, माझ्या वडिलांचं आयुष्य लोकांच्या शेतात काम करण्यात गेलं. मी बघितलं माझ्या आईकडे 10 रुपये 15 रुपये रोजानी जेव्हापासून माझी आई शेतात कामाला जायची, मी बघितलं माझ्या आईला. आणि त्यावेळेस आम्ही आमच्याकडे बघितलं स्वतःकडे. जर आजोबाची जिंदगी काटकसर मध्ये गेली, माझ्या आई वडिलांची जिंदगी जर काटकसर मध्ये गेली आणि जर आज आपण ह्या बिझनेस साठी डिसिजन नाही घेतला तर उद्या माझ्या मुलांचं काय? मुलांचं भविष्य सुद्धा, जो माझ्या मिस्टरांच्या हातात जो डबा होता ड्युटीला जाण्याचा, तोच डबा माझ्या मुलाच्या हातात गेला असता. आणि जे आयुष्य 3 पिढ्या झालं होतं, या 3 पिढ्याचं आयुष्य कुठंतरी चेंज करायचं होतं. आणि ते चेंज करण्यासाठी ज्या दिवशी महाराष्ट्राचा बिझनेस आमच्या हातात आला त्या दिवशी विचार केला, हा बिझनेस कोणासाठी आहे हे माहिती नाही, पण हा बिझनेस माझ्यासाठी आहे. कारण का? तिथं वयाची अट नाही. आज बघा माझ्या वडिलांच्या वयामध्ये बसलेली व्यक्ती आहे, तिथं करू शकता बिंदास्त बिझनेस. इथं वयाची अट नाहीये, इथं शिक्षणाची अट नाहीये, इथं फक्त आणि फक्त बोलण्याचा पैसा आहे. फक्त बोलण्याचा पैसा. मला असं वाटतं हॉलमध्ये जेवढे लोक मला ऐकतात सगळ्यांना बोलता येतंय का? मग हा बिझनेस सगळ्यांसाठी. जर बोलता येतात फक्त बोलता आलं पाहिजे. आणि मला सांगा, या बिझनेसच्या आधी मी विचार केला, मी तर किती बडबड करते, व्यर्थ बडबड करते, वाईट बडबड करते. रोज याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय. टीव्हीत बघितलं मालिकात याचे भांडण त्याच्यासोबत, त्याचे भांडण त्याच्यासोबत, हा याच्यासोबत आणि ते त्याच्यासोबत, त्याच्यातच आपली जिंदगी चालली. हॅलो, वाक्य अवघड आहे पण तुम्हाला मी सांगते हे खरं आहे. टीव्हीत बघा तुम्ही, आपण मालिका बघतो ना, मालिका हे चालूच आहे. हा याच्यासोबत, तो त्याच्यासोबत. आणि उद्यापर्यंत दुसरा एपिसोड येऊपर्यंत आपल्याला टेन्शन, आता राहील कोणासोबत. हे मी का सांगते, हे मी केलं जेव्हा या बिझनेसच्या आधी माझे मिस्टर वेल्डिंग काम करत होते. रोज 5 किलोचा घड माझ्या मिस्टरांच्या हातात होता. सकाळी माझे मिस्टर 5 वाजता उठायचे, पेपर वाटायला जायचे, पेपर वाटून आले की त्या वेल्डिंगच्या दुकानावर कामाला जायचे. रोज माझ्या मिस्टरांचं 12-13 तासाचं रुटीन चालू होतं. आणि सगळं रुटीन चालू असताना सुद्धा मी बघायची प्रत्येक महिन्याला किराणावाला आमच्या घरी पैसे मागायला यायचा, उधारी मागायला यायचा. मी बघितलं जेव्हा घर मालक दर महिन्याला आमच्या घरी पैसे मागायला यायचा, त्यावेळेस मी माझ्या मिस्टरांना सांगायची, हात जोडून विनंती करायची, हे 2 लोक घरी येऊ देऊ नका हो. घर मालक पैसे मागायला आला की मला रात्रभर झोप लागत नाही, किराणावाला पैसे मागायला आला की मला रात्रभर झोप लागत नाही. कमीत कमी एवढं काम करतात, या 2 लोकांच्या उधाऱ्या तरी तारखेला आधी द्यायचा. त्यावेळेस माझ्या मिस्टरांचं वाक्य होतं, सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत काम करतोय, आता काय चोऱ्या करू का? अरे ती परिस्थिती होती तेव्हा, ते बोलायचे मला. मी म्हणायचे तुम्ही असं कसं बोलू शकता, चोरी करून थोडी ना आपण आपला संसार पुढे घेऊन जाऊ शकतो. पण परिस्थिती अशी होती मित्रांनो, एवढं काम करून सुद्धा 10 रुपयाची नोट आमच्या घरामध्ये शिल्लक राहत होती. त्यावेळेस मी विचार केला, जर एवढी कंडिशन बेकार चालू आहे
तर आज आपल्याकडे पैसे नसेल तरी चालेल, पण आपल्याला आयुष्यात एकदा जर आपण डिसिजन घेतला तर उद्या आपल्या मुलाला पैशासाठी कुणाच्या पायाला वाकायची गरज पडली नाही पाहिजे, म्हणून आपल्याला डिसिजन घ्यायचा. आणि त्यावेळेस पैसे नसताना सुद्धा बघा जे काम आम्ही करत होतो, माझे मिस्टर पण वेडिंगचं काम करत होते, पेपर वाटत होते, आणि जेव्हाही लोक घरात पैसे मागायला यायचे त्यावेळेस माझे मिस्टर मला बोलले, आता काय करायचं अजून याच्यानंतर, किती काम करणार मी, नाही तर घरातला सगळा पसारा बांधायचा आणि गावाकडे राहायला जाऊ. मी म्हणलं 1.5 एकर वावर आहे, त्या वावरात करणार काय 1.5 एकरात, काय करणार आपण 1.5 एकरात. आणि त्यावेळेस मी विचार केला की माझ्या मिस्टरांना आता मी थोडं का होईना पैशाचा हातभार लावला पाहिजे. म्हणून त्यावेळेस डिग्री नव्हती, शिक्षण नव्हतं, म्हणून मी चाटे कोचिंग क्लासेस मध्ये मी 3 वर्ष झाडू पोछा मारण्याचं काम केलं. हे काम करत असताना असं वाटलं की अजून थोडंसं एक्स्ट्रा काम केलं पाहिजे, म्हणून मी संभाजीनगर मध्ये मी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही पण टाइम 3.5 वर्ष मी एका घरामध्ये स्वयंपाकाचं काम केलं. आणि हे काम करत असताना जेव्हा आमच्या आयुष्यात बिझनेस आला मित्रांनो, दुसरा विचार मी हा केला, माझी मुलगी लहानची मोठी होत चालली, जर एखादी आई शेतात काम करत असेल तर तिच्या मुलीला ती सोबत घेऊन जाते. मग जर आज माझी मुलगी मोठी होतीये, मी पण लोकांच्या घरी कामाला घेऊन जाणार की नाही जाणार, आणि ते मला होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून 10,000 रुपये 10 रुपये टक्क्याने व्याजाने काढले आणि हा बिझनेस जॉईनिंग केला. मी देवाला रोज धन्यवाद देते, मी रोज ग्रॅटिट्यूड व्यक्त करते का की देवा तुम्हाला बुद्धी दिली की 10,000 रुपये व्याजाने काढून हा बिझनेस जॉईन करण्याची. जर कदाचित चुकून हा बिझनेस जॉईन केला नसता तर आजही आम्ही आहे त्याच ठिकाणी राहिला असतो, आमच्या जीवनामध्ये अजिबात बदल झाला नसता. म्हणून आज ज्या व्यक्तीने तुम्हाला इथपर्यंत आणलं ना, तर तो व्यक्ती तुमच्यासाठी देव तर नाही, पण देवापेक्षा सुद्धा कमी नाही. त्या व्यक्तीसाठी मनापासून एकदा जोरदार टाळ्या. 2013ला मी बिझनेस जॉईन केला. 2015 पासून तर आतापर्यंत मी माझ्या घरात काहीच काम करत नाही. एक काळ असा होता, हा बिझनेस जॉईन करण्याच्या आधी मी लोकांच्या घरी स्वयंपाकाचं काम केलं. आज माझ्या घरी गेले 10 वर्षापासून आज माझ्या घरात कामाला बाई आहे. आज मी इकडे आली आणि बघा मॅडम सांगत होत्या, शेरे मॅडम सांगत होत्या, त्यांचा मुलगा ऍडमिट होता पण तरी त्या फिडोर होत्या. देव पण परीक्षा घेतो बरं का, देव पण एक्झाम घेतो. जर मॅडमने त्यांच्या मुलाकडे बघितलं असतं ना तर कदाचित त्या अजून पण एसटीसी झाल्या नसत्या. थोडासा जर आपण त्याग केला ना, देव चेक करतो आपल्याला, आपण 2 लाख घेऊ शकतो की नाही, देव चेक करतो. आणि जेवढे त्या परीक्षेत पास झाले ना ते स्टेज पर्यंत येऊ शकतात. आज बोंद्रे सरांच्या सक्का चुलत चुलता आहे, यांचा त्यांचा आजोबा एकच, सक्का चुलत चुलता, आज त्यांचा 10वा आहे. 10वा एक्सपायर झाले, ते गेले. 10वा होता आज. पण मी बोंद्रे सरांना म्हटलं आज 10वा आहे, आपल्या भावकीतला 10वा आहे, आपण तिथं राहणं गरजेचं होतं. पण त्यावेळेस सरांनी सांगितलं की रवी सरांचा फोन आला होता, त्यावेळेस तूच मला पाठीमागून जोरात सांगितलं द्या रवी सरांना टाइम, जायचंय आपल्याला परभणीला. आज जर आपण 10व्याला जर नाही गेलो तर 10वा होणार की नाही होणार, झालाच. पण जिथं आपल्या नावाचा मेसेज सुटलाय, कमीत कमी 300 ते 350 लोक आपली वाट बघताय की बोंद्रे सर आणि मॅडम येणार आहेत, आपण कुठं गेलं पाहिजे. आम्ही त्या सगळ्या गोष्टी कॅन्सल केल्या आणि आज आम्ही इथं आलेलो आहे. मला आता कोणी तुम्ही कुठे आहे, तुम्ही का नाही आले, मी फक्त म्हणते मी मीटिंग मध्ये, बाकीचं काही सांगणार नाही, फक्त मीटिंग मध्ये इकडला आवाज गेला ते बरोबर शांत राहतात, बरोबर की नाही. कारण जर आपण थोडंसं स्ट्रगल केलं, थोडासा जर त्याग केला आणि बिझनेसला जर आपण फुल टाइम ओव्हर टाइम जर मनावर घेतलं तर 100% आपल्या जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. बघा मित्रांनो, कुठं लाईफ होतं आमचं झाडू पोछा मारण्याचं, कुठं लाईफ होतं माझ्या मिस्टरांचं रोज 5 किलोचा घर हातात होता, रोज लोखंड कुटायचं काम होतं. का केला आम्ही हा बिझनेस? 100 रुपये मागण्यासाठी माझे मिस्टर त्या दुकानात गेले होते, 1 तास उभं केलं होतं माझे
करण्यासाठी यांनी मला एका दुकानासमोर उभा केलं होतं. लांब जिथं सेटर बंद आहे तिथं बस म्हटले. मी थोड्या वेळ उभा राहिले, खाली बसले, वाट बघितली. 1 तास लागला 100 रुपये आणण्यासाठी. का करायचा मित्रांनो हा बिझनेस? माझ्या मुलीला 2 रुपयाच्या बिस्किटच्या पुड्यासाठी मी इथं 2 टाके पाडलेले होते. बिस्किट मागत होती म्हणून नव्हते पैसे. 2-2, 5-5 रुपयाला तरसलेली लोक आम्ही. आणि त्यावेळेस विचार हा केला, पैसे दिले वस्तू आली. आपल्या कंपनीला काहीच राहत नाही. 0 बजेट मध्ये आपल्याला काम चालू करायचंय. हेल्थ वरचे प्रोडक्ट लागले तर हेल्थ वरचे प्रोडक्ट आहे, कॉस्मेटिक मध्ये प्रोडक्ट लागले तर कॉस्मेटिक मध्ये प्रोडक्ट आहे. आणि सगळ्यात नंबर 1चं 90% शेतकरी वर्ग माझ्या समोर बसलाय. आज शेतीचे प्रोडक्ट एकदम नंबर 1चे आज आपल्याकडे. मी सुरुवातीला माझ्या भावाला बिझनेस सांगितला, भाऊ आला नाही. भाऊ मला म्हणायचा नको ऐकू या लोकांचं, असं काही होत नाही. मी खूप बिझनेस केले. तू जर या लोकांचं ऐकलं तर तुम्ही सुद्धा आहे तिथंच राहणार, पुढे जाऊ शकत नाही. आणि त्यावेळेस मी त्यांना सगळ्यांना बाजूला ठेवलं, डिसिजन घेतला. आणि गेल्या मागच्या वर्षी मी माझ्या भावाच्या मुलाला हा बिझनेस मी फोनवर सांगितला चालता चालता. म्हटलं त्याला काही काम नाही, लाव पुन्हा तरी डोकं. म्हणून मी माझ्या भावाच्या मुलाला बिझनेस सांगितला. आणि माझ्या भावाचा मुलगा आला. माझ्या भावाचा मुलगा आता मागच्या आठवड्यात DTC बनलाय, डिस्ट्रिक्ट टीम कोऑर्डिनेटर. माझा भाऊ नाही आला पण त्याचा मुलगा हे म्हणाल आज तुम्ही नाही आले ना, उद्या तुम्हाला कोणी आणून 100% बसवणार, आणणारच. आज तुम्ही गोळीत आले, उद्या कोणीतरी तुम्हाला बळजबरीने आणणार, मला बिझनेस करायला लावणार. आणि त्याचा फायदा सुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात होतोय. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, आज ज्या व्यक्तीने तुम्हाला इथपर्यंत आणलं त्या व्यक्ती सोबत बसा, बिनधास्त फॉर्म भरून कामाला सुरुवात करा. जे आमच्या लाईफ मध्ये झालंय, जे आम्ही रॉयल लाईफ जगतोय, जे आज आम्ही रोज आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी नाहीये. आज दर महिन्याला मी GST पे करतोय. GST ज्याला असं वाटतं ना फसवण्याचा धंदा आहे का, बुडवण्याचा धंदा आहे का, खोटं बोलण्याचा धंदा आहे का, खोटं बोलायचं असलं ना असतं ना ते इथं लोक आलेच नसते. गेले 10 वर्षापासून या हॉल मध्ये लोक येतात. ज्याला वाटतं ना लोक जॉईन होत नाही त्यांनी बघा, विचारा जे पाठीमागे उभा राहिले किती वेळचे उभा आहे. जेवढे तुम्ही हॉल मध्ये आहे का एवढेच लोक बाहेर थांबलेले आहेत. हे लोक बाहेर जवळून ऐकताय. आणि तरी काही लोक म्हणतात नाही लोक जॉईनच होत नाही. लोक जॉईन होतात, फक्त तुम्हाला सांगता येत नाही कसं जॉईन व्हायचंय. लोक जॉईन होतात, 100% होतात. आज 1 ते 1.25 करोड रुपयाचा टर्नओव्हर जातोय आमच्या अंडरमध्ये. 1 ते 1.25 करोड. ज्यांना वाटतं की लोक 10,000 देत नाही, लोक 1 लाख पण द्यायला बसलेले आहेत. माझ्या भावाने बिझनेस कशावर केला, लास्ट 1 मिनिट घेते मी तुमचा, ऐकायला रेडी आहात? माझा भाऊ, त्याला मी सांगितलं शिक्षण नाही नसू दे काही हरकत नाही, फक्त 2 प्रोडक्ट उचल म्हटलं. फक्त 2 प्रोडक्ट. कोणते? एक भुआस्त्र आणि दुसरं म्हणजे प्रोमॅजिक. हे 2 प्रोडक्ट मी त्याला सांगितलं. भुआस्त्रात ताकद काय? मला माहिती आम्ही अहिल्यानगरचे, अहमदनगर जिल्हा, आणि तिकडं 24 हवर्स पाणी, 24 घंटे शेती चालते तिकडं. शेतकरी बघा तुम्ही, रात्री बी शेतात आणि दिवसा बी शेतातच आहे, कारण आमच्याकडे पाणी खूप आहे. आणि त्यावेळेस मी त्याला सांगितलं जर हे भुआस्त्र लोकांना दिलं तर भुआस्त्राचा फायदा काय? आदल्या दिवशी संध्याकाळी जर भुआस्त्र टाकलं, दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी सोड आणि लोकांना सांग भुआस्त्रामुळे वावरात डुकरं येत नाही, भुआस्त्रामुळे वावरात हरणं येत नाही, भुआस्त्रामुळे वावरात काळवीट येत नाही, भुआस्त्रामुळे घूस येत नाही, उंदीर येत नाही, लाल मुंग्या होत नाही. हे तू लोकांना सांग. आणि तेव्हा प्रोमॅजिक आणि भुआस्त्र, आता
बिझनेस